पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका समृद्ध, संपन्न आणि वैभवशाली, त्याच्या समृद्धतेत भर घालणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच आपणा सर्वांचे भाऊ कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील। इंदापूर तालुक्यातील बावडा इथं महाशिवरात्रीच्या दिवशी 15 फेब्रुवारी 1924 साली त्यांचा जन्म झाला, म्हणून आई वडिलांनी त्यांना शंकर हे नाव दिलं। पुढे आपल्या सामाजिक कार्यातून ते सर्वांचेच भाऊ झाले। पुण्यातल्या नानावाड्यातील न्यू इंग्लिश स्कूल मधून मॅट्रिक, फर्ग्युसन महाविद्यालयातून BA अर्थशास्त्र आणि पुण्याच्या INS महाविद्यालयातून LLB चं शिक्षण घेतलेले भाऊ स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवून सहाय्यक निबंधक या अधिकारी पदावर रुजू झाले। सामाजिक कार्याची ओढ आणि तळागाळातील लोकांमध्ये रमणारा हा महामेरू या राजपत्रित अधिकारी पदी जास्त दिवस रमला नाही। त्यांनी 1949 साली आपली राजपत्रित अधिकारी पदाची नोकरी सोडून वकिली व्यवसायाला सुरुवात केली आणि समाज कार्यासाठी राष्ट्र सेवा दलात सहभागी झाले। 1950 मध्ये बावडा गावात राष्ट्र सेवा दलामार्फत त्यांनी 1500 मुलांची काढलेली पदयात्रा विशेष लक्षवेधी ठरली। त्यातूनच त्यांना काँग्रेसमार्फत इंदापूर तालुका विधानसभेची उमेदवारी देखील मिळाली। त्यानंतर 1952 ते 1978 असे तब्बल 26 वर्ष ते खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते ठरले। दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ग्रामीण विकास, सहकार, दुग्ध विकास, वित्त, कामगार अशी अनेक मंत्रिपदं त्यांनी भूषवली आहेत। कामगार मंत्री असताना कामगार केंद्राच्या कामाला गती देणे असो, माथाडी कामगारांसाठी आदर्श सेवा नियमावली तयार करणे असो किंवा शेतकऱ्यांसाठी खादी पुस्तिका तयार करण्याचं काम असो, राजकारण, समाजकारण, सहकार व शिक्षण क्षेत्रात चौफेर कामे करून लोकांनी दिलेली कर्मयोगी ही पदवी सार्थ केली। 1962 साली दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन खात्याचे उपमंत्री म्हणून काम पाहताना त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुग्ध क्षेत्रासाठी संपन्न केले। वरळी येथील दूध डेअरी व गौरीवाडे हे त्यांच्या कामगिरीचंच फळ। शिक्षण क्षेत्रामध्ये इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहताना हे रोपटं वटवृक्षात कसं बहरेल यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले। 1984 मध्ये 15,000 कुटुंबांना रोजगार देणाऱ्या सहकार साखर कारखान्याची उभारणी केली। यासोबतच इंदापूर इथं दूधगंगा दूध उत्पादक संघ, ITI, इंदापूर खरेदी विक्री संघ, इंदापूर अर्बन बँक तसेच शिवाजी शिक्षण संस्था अशा विविध क्षेत्रात त्यांनी संस्था उभ्या केल्या। त्यासोबतच पिंपरी चिंचवड येथील अभियांत्रिकी विद्यालय सुरू केले। त्याचेच रूपांतर आता उत्तम अशा पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये झालंय। आमदारकी सोबतच जनतेनं त्यांना 1980 साली देशाच्या संसद भवनात खासदार म्हणून निवडून दिलं। इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कामांमध्ये सिंहाचा वाटा घेत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवून ग्रामीण भागाचा चेहरा मोहराच बदललाय। त्यांच्या त्याच कार्याची प्रेरणा घेऊन श्रीमती पद्माताई भोसले, डॉक्टर गिरीश मोहन देसाई व श्रीयुत तुषार रंजनकर सर यांनी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित राजकारणी व व्यक्ती असलेले खासदार कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांच्या नावाने 2015 साली स्थापन केले शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट। मागील अनेक वर्षांपासून पद्माताई सामाजिक कार्यांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत। पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आकुर्डी पुणेच्या व्हाईस चेअरपर्सन व शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले 24 वर्षांपासून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणारे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट केलेले SPCTच्या सचिवपदी काम पाहणारे डॉक्टर गिरीश मोहन देसाई यांचं देखील मोलाचं योगदान आहे। इंदापूर तालुक्यात 30,000 पेक्षा जास्त तरुणांना संगणक प्रशिक्षण देणारे विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तसेच अनेक प्रतिथयश संस्थांबरोबर काम करून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले श्री
तुषार रंजनकर सर हे खजिनदार पद तसेच कौशल्य प्रशिक्षण आणि सामाजिक उपक्रम या विभागाचे SPCT मध्ये नेतृत्व करत आहेत। संस्थेचे विश्वस्त श्रीयुत अरविंद गारटकर, कार्यकर्ते श्रीयुत महादेव चव्हाण, श्रीयुत भारत बोराटे, श्रीयुत हमीद अत्तार यांच्या प्रत्यक्ष सहभागाने संस्थेची वाटचाल जोमाने सुरू आहे। विविध कौशल्य प्रशिक्षण वर्ग चालवण्यासाठी ट्रस्टचा स्वतःचा परिसर इंदापूर, बारामती व रायगड इथं आहे। कार्यालय, वर्गखोल्या, कार्यशाळा या सर्वांनी परिसर अगदी सुसज्ज आहे। संस्थेच्या माध्यमातून घेतले जाणारे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम हे गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच औपचारिक शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखं काम करतात। त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। या संधी नोकरीपुरत्या मर्यादित न राहता स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पण उपयुक्त आहेत। यातूनच महिला सक्षमीकरण, वंचित घटकांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत होतीये। जनजागृती पथनाट्य, ओजस बाल संस्कार वर्ग असे अनेक उपक्रम संस्था राबवत आहेत। शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख असे बहुउद्देशीय प्रकल्प ट्रस्ट राबवत आहे। सध्या ग्रामीण भागात वाढत्या सायबर क्राईमला रोखण्यासाठी सायबर जागृती कार्यशाळाही ट्रस्ट घेत आहे। आपल्या कृषी प्रधान महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचा कणा म्हणजे ऊस साखर कारखाना। या कारखान्याला लागणारा ऊस शेतांमधून तोडून तो कारखान्यांपर्यंत पोहोचवणारा ऊसतोड कामगार, तो मात्र काळाच्या प्रवाहानुसार थोडा मागे राहिला। बीड, धाराशिव आणि मराठवाड्याच्या अनेक तालुक्यांमधून आपलं घरदार मागं सोडत आपलं विंचवाचं बिऱ्हाड बैलगाडीवरती टाकत हा ऊसतोड कामगार महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये दाखल होतो। एक झालं की एक, या शेतातून त्या शेतात असा त्यांचा माळ रानांवरचा प्रवास सुरूच राहतो। कष्टाचं काम, डोक्यावर असणारं ऊन, प्रचंड अंग मेहनत आणि याच्या बरोबरच मिळणारा कमी अधिक मोबदला आणि ऊसाच्या पुढील हंगामापर्यंत काढायचे दिवस यांचा हिशोब लावण्यामध्येच त्यांचा दिवस निघून जातो। मग या सर्वांमध्ये छोट्या मोठ्या दुखण्यांकडे, आजारांकडे दुर्लक्ष होते। कष्ट कष्ट आणि कष्ट करत असतानाच स्वतःचं व कुटुंबातील इतर सदस्यांचं आरोग्य ढासळून जातं आणि त्याच वेळेस धावून येतो शंकरराव पाटील ट्रस्टचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा फिरता दवाखाना। होय, अगदी शेतावर, शेताच्या बांधावर अत्याधुनिक उपकरणं घेऊन अनुभवी डॉक्टरांची फौज मदतीला हजर राहते। तिथे त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते। आजारी असल्यास त्यांना योग्य ती औषधं मोफत दिली जातात व आजार बळावल्यास तालुक्याच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सुसज्ज अशी अँब्युलन्स सेवा सुद्धा उपलब्ध असते। नोव्हेंबर 2019 पासून शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचा फिरता दवाखाना कार्यरत आहे। 2019 सालापासूनच आतापर्यंत फिरत्या दवाखान्यामार्फत 30,000पेक्षा जास्त ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी उपचार करण्यात आले आहेत। शेतात जाऊन ऊसतोड मजुरांची मोफत तपासणी आणि उपचार यामुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मॉडेल प्रोजेक्ट सदरील उपक्रमाची चर्चा होताना दिसतीये। 100 पेक्षा जास्त खेड्यांमध्ये हा फिरता दवाखाना कार्यरत आहे। ऊसतोड मजुरांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध आहे। बीड, धाराशिव आणि मराठवाड्याच्या अनेक तालुक्यांमधून ऊसतोडी स्थलांतरित होणारा ऊसतोड कामगार सोबत येताना आपल्या लहान लहान पिलांना घेऊन येत असतो। त्यामुळे प्रत्येक वर्षी 6 महिने या विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहावं लागतं। त्यामुळेच त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ लागते। याचाच आढावा घेऊन संस्थेनं सुरू केला उपक्रम शंकरराव पाटील कोपीवरची शाळा अभ्यास वर्ग। सायंकाळी 5 नंतर जेव्हा ऊसतोड मजूर ऊस घेऊन कारखान्यावर येतो त्यानंतर संस्थेचा अभ्यास वर्ग सुरू होतो। सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये या ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना शिक्षण उपलब्ध करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं मोलाचं काम ट्रस्ट करतेय। या अभ्यास वर्गांमध्ये फक्त प्राथमिक शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून निरनिराळे खेळ, वाचनशाळा, संगणकाची ओळख, स्नेहसंमेलन, प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभात फेरी आणि जवळील जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहण असे अनेक उपक्रम राबवले जातात। तसेच जवळील शहरातील विविध ठिकाणांना भेटी देऊन
त्यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितलं जातं। यासोबतच विद्यार्थ्यांना दररोज अल्पोपहार दिला जातो, तसेच आठवड्यातून एकदा स्नेहभोजन दिले जाते। यासोबतच त्यांना गणवेश आणि सर्व शालेय साहित्य उपलब्ध करून दिले जाते। विविध महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करून त्यांच्याबद्दल माहितीही दिली जाते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची इच्छा वाढते। त्यामुळे ऊसतोड मजूर खुश तर आहेतच, पण आता त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची निश्चिंतीही आहे। ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचायलाच हवी। त्याबरोबर आजच्या पिढीला तंत्रज्ञानाचं अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे। म्हणून संस्थेमार्फत इंदापूर, बारामती आणि रायगड इथं स्किल इंडिया, कौशल भारत, कुशल भारत योजना, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियान या सर्व योजना राबवल्या जातात। या योजनांच्या अंतर्गत आतापर्यंत 2000हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आणि महिलांनीही प्रशिक्षण पूर्ण केलंय। प्रधानमंत्री अजय योजनेमध्ये सुद्धा 500 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत। या सर्व योजनांमार्फत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच काहींनी स्वतःचे व्यवसाय सुद्धा सुरू केले आहेत। यामुळे महिला सक्षमीकरणासाठी संस्थेचा मोलाचा हातभार लागतोय। पुणे जिल्ह्यात कौशल्य विकास योजनेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे 2018 व 2019 अशी सलग 2 वर्ष शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची उत्कृष्ट कौशल्य प्रशिक्षण संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे। यासोबतच ग्रामपंचायतीच्या मदतीने महिलांना त्यांच्या गावात जाऊन ब्युटी, हेअर, शिवणकाम यांचं प्रशिक्षण देण्याचं कार्य अविरतपणे चालू आहे। प्रशिक्षण घेतलेल्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून संस्थेने 40 महिलांचे गारमेंट प्रोडक्शन युनिट सुरू केलंय। यासोबतच बारामती इथं SPCTचे एक्सीड ज्युनियर कॉलेज स्थापन करण्यात आलं आहे। 2020 साली कोरोना महामारीच्या काळात अनेक पालकांची नोकरी आणि व्यवसाय बंद पडले। काही विद्यार्थ्यांचे पालक देखील मरण पावले। या कठीण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अर्थार्जन करता यावं यासाठी संस्थेनं शंकरराव पाटील अक्षय शिक्षण योजनेची सुरुवात केली। या योजनेअंतर्गत 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अत्यंत अल्प दरात प्रशिक्षण घेतलंय आणि अजूनही विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत। प्रशिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून उत्तम प्रकारे अर्थार्जन करतायत। ग्रामीण भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कटिबद्ध आहे। संस्थेला मदत करण्यासाठी ट्रस्ट रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड, ATG प्रमाणपत्र, CSR रजिस्ट्रेशन, FCRA रजिस्ट्रेशन ही सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत। आपण दिलेली देणगी ही आयकर नियम ATG नुसार करमुक्त आहे। गरज आहे ती आपल्या मदतीची। आपण दिलेले आर्थिक पाठबळ हे विद्यार्थ्यांचे व ऊसतोड मजुरांच्या पाल्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकते। आपलं सहकार्य हा आमचा आधार आहे। एकत्रितपणे आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। त्यासाठी आपल्या सहकार्याची नितांत अपेक्षा आहे। धन्यवाद।